ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता सायली ही बोलत असते की मला ना आता खूपच छान वाटते, मला बरं वाटते, हे सुद्धा आता तिने म्हटलेलं असतं. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता एवढ्यातच तुला एवढं सगळं वाटतंय, मग असं कसं चालेल अगं, अजून तर बरंच काही बाकी आहे, असं बोलून आता सायलीकडे बोट दाखवलं जातं. मग आता सायली म्हणत असते की अजून काय बाकी आहे. तेच आता अर्जुन, त्याचसोबत चैतन्य आणि अश्विन, अस्मिता आता सायलीला मुद्दामून ना जे हात थंड असतात ना आणि त्याचसोबत आईस्क्रीमची वाटी थंड असते, ती सगळी ना तिच्या गालाला लावतात आणि तिची ना मजा मस्करी घेत असतात. तेच आता सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे. तेव्हाच तुला आठवतंय का, लहान असताना सुद्धा आम्ही असंच काहीसं करायचो आणि तेव्हा तू अशीच नाटकं करायचीस. मग आतासुद्धा तसंच काहीसं या लोकांनी मिळून केलेलं होतं आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी एकत्र मिळून केलेल्या होत्या ना, त्यामुळे आता सायलीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी आठवतात. तेच आता सायलीला एक एक करून ना पुढे येऊन प्रत्येक जण ना आता भरवू लागतात. मग काय, सायलीच्या तोंडाला गालाला सगळीकडे लागलेलं असतं. त्यामुळे ना आता सायलीची चिडचिड होऊ लागते, कारण तिघांनी मिळून ना सायलीला चांगलंच छळलेलं असतं, जे की छळायला नको होतं. आणि तेव्हाच ना सायलीकडे बघून सगळ्यांनाच हसूसुद्धा येत होतं. सायली आता म्हणत असते की जा बाबा, हे सगळं काही तुम्ही मुद्दामून केलंत ना. तेव्हाच ना इकडे अर्जुन, अश्विन सगळेच जण सायलीकडे पाहून हसत असतात. तेच दुसरीकडे सचिन जो आहे तो आता त्या प्रियाला जिथे ठेवलेलं असतं ना पोलीस कोठडीत, त्याच्याबरोबर ती हवालदार असते ना, जी प्रियाला नेहमी मदत करत असते, तीच आता सचिनला भेटलेली असते आणि सचिन तिच्याशी बोलत असतो. त्याच वेळेला सचिन तिला सांगत असतो की मी सांगितलेलं तेवढं काम करा, म्हणजे कसं बरं पडेल. मग आता तेवढ्याचे तिला पैसेसुद्धा दिले जातात. मग आता एवढे पैसे मोजलेत म्हटल्यावर ते सुद्धा काम करायला तयार होते. तेच दुसरीकडे राकेशने सुद्धा नागराजच्या जेलच्या बाहेर जो काही हवालदार असतो त्यालासुद्धा आता पैसे दिलेले असतात आणि त्यालाही सांगितलेलं असतं की माझे बाबा जे काही बोलतील ना ते तुला ऐकावंच लागेल. आणि मग काय, या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर ऐकल्या वाचून दुसरा पर्याय नसतो. या सगळ्या काही गोष्टी ना सगळ्या काही ठरवून केल्या जात असतात आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरवून केल्या जातात ना, तेव्हा त्यांचं प्लॅनिंग ठरत असतं आणि त्यामुळेच एवढं सगळं हे सगळं प्लॅनिंग जे आहे ते जेव्हा ठरतं ना, तेव्हा पैसे दिलेत म्हटल्यावर ती सुद्धा लोक म्हणतात की आता एवढे पैसे जर तुम्ही देताय तर तुमचं काम आम्ही करणार नाही का, करणार तुमचं काम आम्ही करणार, असं देखील आता सचिनलाही आणि राकेशलाही सांगितलेलं असतं. तेच आता दुसरीकडे एवढे सगळे पैसे मिटल्यावर ती लोकंसुद्धा आता नागराजला आणि प्रियाला चांगले ट्रीट देणार असतात. म्हणजेच कसं, सगळं काही एकदम ऐशो आरामात त्यांना करता येईल अशी सोय त्यांनी केलेली असते. तेच दुसरीकडे आता सायलीला त्रास दिलेला असतो ना, त्यामुळे सायली ना थोडीशी का होईना आता चिडते. म्हणजेच ना सायली म्हणत असते की तुम्ही सगळ्यांनी मिळून ना माझ्यासोबत जे काही केलंय ना, त्यामुळे मी रागवली आहे. जशी आता सायली रागवते ना, तसं आता प्रताप ना सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि ते म्हणतात की हो हो, मीही तुझ्या टीममध्ये आहे. मग आता इकडे सुभेदारांच्या घरातच ना कोर्ट भरतं आणि तेव्हाच ना इकडे आता सायली म्हणत असते की माझे आरोप आहेत आणि माझे आरोप जे आहेत ना ते थेट आता अर्जुन सुभेदार यांच्यावर आहेत, कारण त्यांनी ना माझ्यासोबत चुकीचं काम केलेलं आहे, असं देखील आता सायली बोलत असते. सायली जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते तेव्हा मात्र आता अर्जुन, त्याचसोबत अस्मिता, चैतन्य आणि अश्विन या चौघांनाही तिने आता पुढे उभं राहायला सांगितलेलं असतं आणि प्रताप या कोर्टाचे जज असतात आणि त्याच वेळेला गोंधळ उडालेला असतो. म्हणूनच ना आता प्रताप जे आहे ते म्हणत असतात ऑर्डर ऑर्डर. प्रताप यांनी ऑर्डर ऑर्डर म्हटल्याबरोबर ना सगळीजण एकमेकांकडे पाहू लागतात. तेच आता प्रताप म्हणत असतात की सायली सुभेदार, तुमच्या बाजूने साक्ष द्यायला कोण कोण आहे. तेव्हाच माझ्या बाजूने साक्ष द्यायला प्रतिमा,
किल्लेदार आणि त्यासोबत कल्पना सुभेदार या दोघीही जणी माझ्यासोबत आहेत साक्ष द्यायला. मग इकडे आता कल्पना आणि प्रतिमा सायलीच्या बाजूने असल्याने अर्जुनही म्हणत असतो की मम्मा हे सगळं काय आहे, हे चालणार नाही आहे मम्मा. पण आता या सगळ्या काही गोष्टी ना इकडे सायलीच्या बाजूनेच घडत असतात, म्हणजे सगळेजण सायलीचे आता लाड करत असतात. त्यामुळे प्रतिमा आणि कल्पना म्हणतात की नाही नाही, आम्ही आमच्या भाचीच्या बरोबरीला आहोत, तिचं आम्ही ऐकणार आहोत. तेच आता इकडे सायलीला विचारलं जातं की तुमचा आरोप कोणावर आहे ते तुम्ही स्पष्ट करून सांगा. तेव्हाच ना सायली म्हणत असते की या सगळ्यामध्ये ना मला थेट आरोप करायचे आहेत, ते म्हणजे अर्जुन सुभेदार यांच्यावर. अर्जुन सुभेदार यांनीच माझ्यावर ही वेळ आणलेली आहे असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे विमलही असते आणि विमल म्हणते की मीही यांची साक्षीदार आहे, मीही पाहिलेलं आहे की हे सगळं या लोकांनी मुद्दामून केलं आणि अर्जुन सुभेदार यामध्ये मुख्य ते आहेत. आणि विमल असं म्हटल्यानंतर अर्जुन आता म्हणत असतो की विमल तू नाही आहे साक्षीदार, त्यामुळे तू मध्ये बोलूच नकोस. मग आता इकडे हो त्याही आमच्या टीममध्येच आहेत असंही आता कल्पना बोलत असते. त्यामुळे इकडे आता जेलमध्ये ना नागराजला भेटायला महिपत आलेला असतो. महिपतसोबत त्याचे काही माणसं असतात, जी काही महिपतच्या नावाने जोरजोरात घोषणा करत असतात, महिपत बाबा की जय. आणि तिथे आता जे इन्स्पेक्टर असतात त्यांनी आता महिपतला पाहिलेलं असतं, तेव्हाच त्यांनी ओळखलेलं असतं. आणि मग महिपतचा हा चांगुलपणा आणि हे सगळं रूप बघून त्यांनी आता महिपतला विचारलेलं असतं की वा रे वा, म्हणजे तुमच्या पाठीशी एवढी सगळी जण आहेत म्हटल्यावर वारी, मग आता तुमचं इथे काय काम. तेव्हा ना आम्हाला आमच्या मित्राला सुद्धा चांगल्या वाटेवर न्यायचं आहे आणि त्यालासुद्धा चांगले काही उपदेश द्यायचे आहेत, त्यासाठी त्याला भेटायला आलो आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे, जर भेटायचं असेल तर त्यासाठी काही ना काही लागतंच ना, म्हणजे तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, तुमची परवानगी आहे का. तेव्हाच ना सचिनने आधीच ना परवानगीसुद्धा काढून आणलेली असते आणि त्यामुळे सचिनकडे आता भेटण्याची परवानगीसुद्धा असते. आणि ते लेटर जेव्हा आता दाखवलं जातं ना, जसं आता लेटर दाखवलं जातं तसं आता ते इन्स्पेक्टरसुद्धा म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला भेटायची परवानगी आम्ही देत आहोत. मग आता त्यांनी असं म्हटल्याबरोबर इकडे आता जे इन्स्पेक्टर असतात त्यांनी आता महिपतला नागराजला भेटायला परवानगी दिलेली असते. आणि तेव्हाच ना जोरजोरात पुन्हा एकदा महिपतच्या नावाचा जयघोष होत असतो, महिपत बाबा की जय. तेच आता पुन्हा एकदा इकडे सुभेदारांच्या घरामध्ये कोड भरलेलं असतं. तिकडे फक्त प्रताप जे आहेत ना ते फक्त ऑर्डर करत असतात. प्रताप जसे ऑर्डर करतात ना तसं मात्र आता अर्जुन म्हणत असतो की काय डॅड, तुला हे सगळ्याशिवाय ऑर्डरशिवाय काहीच येत नाही आहे का. तेव्हाच ना आता ते म्हणतात की नाही, तुम्ही आता पुढचा तुमचा जो काही मुद्दा आहे तो मांडा. मग आता इथे अर्जुनला सुद्धा पॉईंट मांडायची संधी दिली जात असते. ते तिकडे कल्पना प्रतिमा या सगळ्यांना हसू येत असतं, कारण आज सायलीमुळे घरात हा आनंद असतो आणि त्यांची तन्वी त्यांना सुद्धा पुन्हा भेटलेली असते. तेच आता इकडे सगळेजण अर्जुनवरच आरोप करत असतात, म्हणजेच कसे तिथे असणारे चैतन्य, अश्विन, अस्मिता हे सगळेजण अर्जुनवरच थेट आरोप करतात, कारण अर्जुननेच हा सगळा प्लॅन केला होता आणि आम्हाला सायलीच्या गालाला थंड वगैरे लावायला सांगितलं होतं हे सगळं काही. तेच आता सायलीने सुद्धा थेट आरोप अर्जुनवरच केलेले असतात, कारण सायलीला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे जो मेन सूत्रधार आहे ना तो अर्जुन सुभेदारच आहे आणि त्यामुळेच ना यांचं छान असं हस्तखेळतं कुटुंब दिसत असतं. तेच आता इकडे पाहायला मिळत असतं की जो सचिन आहे ना तो प्रियाला भेटायला गेलेला असतो आणि प्रियाला म्हणत असतो की मला जरा तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तेच हवालदार तिथे असते आणि आता तो म्हणत असतो की मी आता एक कॉल लावतोय, आपल्याला सगळ्यांना मिळून बोलायचं आहे असं देखील आता ठरलेलं असतं. तेवढ्यातच ना तिथे ती हवालदार उभी असते, तर त्या हवालदारला सांगितलं जातं की तुम्ही जरा लक्ष ठेवा की कोण येतंय का, जर कोणी आलं ना तर आम्हाला सांगा, म्हणजे कसं बरं पडेल ना. मग आता तीही म्हणत असते की ठीक आहे चालेल, मी आता बाहेर जाऊन उभी राहते, पण जे काही आहे ते पटकन आवरा, कारण कधीही जेलर मॅडम आहेत ना राऊंडसाठी येऊ शकतात आणि मग त्यांनी जर पाहिलं तर प्रॉब्लेम होईल असं देखील आता तिने सांगितलेलं असतं. आता तिने एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यात म्हटल्यावर इकडे असणारा जो सचिन आहे तो म्हणत असतो की काळजी करू नका, तुम्ही म्हणताय ना तसं आम्ही करत आहोत. मग इकडे आता राकेशसुद्धा पोचलेला असतो आणि महिपत नागराजच्या समोर. मग आता नागराजला महिपतने सांगितलेलं असतं की त्यांचं जे काही नाटक आहे तेच आता राकेशला सुद्धा इकडे सचिनचा कॉल आलेला असतो. आता या 5 जणांनी एकत्र येऊन टीम करायचं ठरलेलं असतं. तेच आता सचिनने कॉल केलेला असतो आणि प्रिया माझ्यासोबत आहे, आता आपण सगळीजणं एकत्र बोलत आहोत असंही आता म्हटलं जातं. तेच आता
नागराजला जेव्हा समजतं की प्रियासुद्धा त्यांच्याबरोबर आहे तेव्हा तो म्हणत असतो की त्या प्रियावर जराही विश्वास ठेवू नका, ती काही करू शकते. मग आता इकडे नागराज जेव्हा प्रियाला बोलत असतो ना तेव्हा प्रियासुद्धा काही ऐकून घेत नाही. प्रिया म्हणत असते की आज मी ह्या जेलमध्ये आहे ना त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहेस. तुम्ही जर माझं सत्य सगळ्यांसमोर आणायचा प्रयत्न केलात नसताना म्हणजे मी नाही आहे तर आज ना त्या सुभेदारांच्या घरात ना तन्वी म्हणून मीच असली असती. पण तुम्हा लोकांना घाई होती ना, तुमच्या अंगाशी आलं की मलाही त्यामध्ये उडायचं आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं देखील प्रिया आता थेट नागराजला बोलत असते. तेच इकडे आता सायलीने सांगितलेलं असतं जजना की बघा माझे थेट आरोप अर्जुन सुभेदार यांच्यावर आहे. मग आता अर्जुन सुभेदार यांना काही ना काही शिक्षा तर व्हायलाच हवी. मग तेच आता सगळ्यांनी टीमसुद्धा बदललेली असते. म्हणजे अश्विन त्यासोबत चैतन्य आणि अस्मिता हे आतापर्यंत अर्जुनच्या बरोबरीला होते, पण आता त्यांनीसुद्धा अर्जुनकडेच बोटं दाखवलेली असतात की ह्यांनीच आम्हाला हे सगळं काही करायला सांगितलेलं होतं. आणि त्यामुळेच ना आता अर्जुन सगळ्यांसमोर तोंडावर पडलेला असतो, त्याला आता काहीसुद्धा बोलता येत नसतं. तेच आता प्रताप म्हणत असतात की चला अर्जुन सुभेदार यांच्यावरचे आरोप आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहेत, त्यामुळे आता त्यांना शिक्षा देण्यात येणार आहे. मग आता त्यांची शिक्षा काय असणार आहे, मग त्यांच्या शिक्षेबद्दल आता बोललं जात असतं. मग आता प्रत्येकजण वेगवेगळी शिक्षा सुनावत असतं. तेच आता इथे कल्पनाने सांगितलेलं असतं की आता तुला काही झालं तरी तुझ्या बायकोचं ऐकावं लागणार. तेच आता प्रताप म्हणतात की एवढी साधी सोपी नको द्यायला शिक्षा. आता मला तर असं वाटतं की अर्जुन सुभेदार यांची आपण ना कॉपीज बंद करायला हवी. तेच आता अर्जुनला टेन्शन येतं. तर दुसरीकडे मात्र आता प्रिया नागराजवर आरोप करत असते. नागराजला म्हणत असते की तू जे काही केलंयस ना त्यामुळे हे सगळं झालंय. जर व्यवस्थित वागला असतात ना तर आज ही वेळ आली नसती. इथे आता नागराजसुद्धा प्रियाला खूप काही बोलत असतो. यांचं तू मे सुरूच असतं. त्यातच आता प्रिया म्हणत असते की इथे कोणीतरी चांगलं वागायचं नाटक करत होतं. म्हणजे थेट ती महिपतला बोलत होती तर कोणीतरी माझ्यावर थेट आरोप करत होतं आणि त्यामुळेच ना आपल्या हातातून ना सगळंच निसटलं. आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ना आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. आता इकडे प्रियाचा आवाज ना खूप जास्त वाढलेला असतो तर तिकडे नागराजचाही आवाज वाढलेला असतो. आणि जेव्हा हा आवाज वाढतो ना तेव्हा मात्र आता तिथे ती हवालदार येते आणि प्रियाला ओरडते. प्रियाला म्हणते की तुम्ही मला पैसे दिलेत याचा अर्थ तुम्ही काय मला विकत घेतले असं नाही आहे. तुमचा हा आरडाओरडा जर जेलर मॅडमना समजेल ना तर त्या इथे येतील आणि ना तर तुमच्यासोबत आहे ना मलासुद्धा आतमध्ये टाकतील, माझीसुद्धा नोकरी जाईल असंही आता ती म्हणत असते. तेच दुसरीकडे आता इकडे तो हवालदारसुद्धा आलेला असतो आणि तो सुद्धा महिपतला सांगतो की प्लीज जरा हळू बोला, कारण जर बाहेर ऐकायला गेलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की प्रिया जी आहे ती म्हणत असते की तुम्हा लोकांना कळत आहेत का काही गोष्टी. आपण हे सगळेजण विखुरलेलो आहोत. आता आपण 5 जण आहोत पण प्रत्येकजण आहे ना प्रत्येकाचा विचार करतोय आणि त्या सगळ्याचा फायदा त्या अर्जुन आणि सायलीला होतोय. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा कधीतरी विचार करताय का की अर्जुन आणि सायली आज किती सुखात आहेत, ते फक्त ना आपल्यामुळे. तेच आता इथे जजची माफी मागत असतो अर्जुन आणि म्हणत असतो की प्लीज काही झालं ना तरीसुद्धा ना माझी जी कॉपी आहे ती बंद करू नका. मग आता काय शिक्षा द्यायची हे काही केल्या कळत नसतं. मग शिक्षा आता चांगली सुनावली जात असते आणि मग जेव्हा शिक्षा सुनावली जात असते ना तेव्हा कल्पना आणि त्याचबरोबर प्रतिमासुद्धा म्हणत असतात की मग एक शिक्षा अशी आहे की तुला ना तुझ्या बायकोला बाहेर फिरायला घेऊन जायला लागेल. मग आता ती जी शिक्षा आहे ती लगेचच मंजूर होते. म्हणजेच ना अर्जुन म्हणत असतो की ही शिक्षा मला मान्य आहे, 4 दिवसासाठी मी माझ्या बायकोला फिरायला घेऊन जाऊ शकतो. पण तेव्हाच ना सायली म्हणत असते की नाही ही शिक्षा काही कामाची नाही, मला ना दुसरी शिक्षा द्यायची आहे. मग तेव्हाच ना सायलीला शिक्षा कोणती द्यायची आहे विचारलं जातं. तेव्हा सायली समोर येते आणि सायली जी आहे ती आता म्हणत असते की मला एक शिक्षा द्यायची आहे, ती म्हणजे तुम्हा लोकांना सांगायचं आहे की अर्जुन सुभेदार यांनी 100 उठाबशा काढायला हव्यात. 100 उठाबशा काढायला सांगितल्यामुळे ना आता मात्र इकडे म्हटलं जातं की काय 100 उठाबशा. अर्जुन म्हणत असतो की बायको जरा तरी माझ्यावर दया कर. पण इकडे आता
अर्जुनवर सायली बिलकुलही दया वगैरे करायला तयार नसते. ती सरळ सांगते की नाही, 100 उठाबशा तर तुम्हाला काढाव्याच लागतील. मग आता 100 उठाबशा काढायला सांगितल्याबरोबर इकडे मात्र आता अश्विन त्यासोबत चैतन्य अर्जुनला सांगत असतात की आता एवढं सांगितलंय तर 100 उठाबशा काढायला सुरुवात कर, चल. मग आता वेळ वाया घालवू नको असं देखील आता बोललं जात असतं. मग इकडे आता सायलीने सुद्धा मुद्दामून अर्जुनला 100 उठाबशा काढायला सांगितलेल्या असतात. कल्पना म्हणत असते की आता या सायलीने ह्याला उठाबशा तर काढायला सांगितल्यात, पण मला असं वाटतं ना की हा काही उद्या उठत नसतो, याला धड चालताही येणार नाही. तेच आता इकडे सगळेजण मुद्दामून तो उठाबशा काढत असताना मजा घेत असतात आणि त्याला म्हणत असतात की बाकी आहेत, अजूनही 3च झालेत. मग इकडे सायली आता त्याच्याकडे पाहून हसत असते. तेच दुसरीकडे प्रियाने आता प्लॅनिंग केलेलं असतं आणि प्रिया म्हणत असते की आपल्या सगळ्यांना एकत्र राहण्याची गरज आहे आणि जेव्हा आपण एकत्र असू ना टीम, तेव्हाच आपण ह्या सगळ्यांमध्ये काहीतरी करू शकतो. मग तुम्हा लोकांना काय वाटतंय, आपण जर वेगळे वेगळे राहिलो ना तर सायली अर्जुन आरामात जिंकतील, पण त्यांना उद्ध्वस्त करायचं आहे. मग आता महिपत म्हणतो की मी सुद्धा तुम्हा लोकांना हेच सांगतोय की आपल्याला एकत्र राहायला हवं आणि एकत्र असतानाच आपण काहीतरी करू शकतो. त्यासाठी त्या सायली आणि अर्जुनला जर पूर्णपणे नष्ट करायचं असेल ना तर आपण 5ही जण एकत्र असायला हवं असं त्यांचं ठरतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरलेल्या असतात तेव्हा मात्र आता सचिन आणि त्यासोबत प्रियासुद्धा ह्यामध्ये सहभागी होतात आणि आता यांचं ठरतं की आपण 5 जण आहोत. नागराज म्हणत असतो की इतके दिवस मला त्या माझ्या भावाची प्रॉपर्टी हवी होती, ती भेटली नाही, पण आता तरी काही झालं तरी मी ह्या सगळ्यातून हार मानणार नाही आहे. त्याचबरोबर इकडे प्रिया जी आहे ती सुद्धा तिचं मत मांडत असते. इकडे आता सायली अर्जुन रूममध्ये येतात तेव्हाच अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुझी आपली मजा चालू आहे, इथे तर मला कोणीसुद्धा आता विचारत नाही आहे, मला कोणी विचारत नाही आहे ना, खरंच ना. मग तेव्हाच सायली म्हणत असते की कोणाला तरी खूप जास्त राग येतोय वाटतं, कोणीतरी खूप जास्त चिडलेलं आहे वाटतं, असं बोलून तो आता तिची बरोबर मस्करी करत असतो. तेच आता सायली म्हणत असते की काय मग आता उठाबशा काढल्यात तर तुमचा पाय तर दुखतच असेल ना, असं बोलून मुद्दामून ती आता त्याची मजा घेत असते. तेव्हाच अर्जुन म्हणत असतो की बायको तुझं आपलं हे बरं, मला मस्त सगळ्यांसमोर उठाबशा काढायला लावल्यास. आणि मग आता त्या दोघांमध्येही थोडे आता अशी भांडणं होत असतात. तेच दुसरीकडे आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की खरं तर ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर सगळा हक्क माझा आहे. तन्वी म्हणून मला सगळं काही भेटायला हवं होतं, पण हे सगळं काही त्या सायलीला भेटलं आणि सायलीला ते भेटायला नको असंच मलाही वाटतं. त्यामुळे आता जे काही हक्काचं आहे माझ्या ते मी मिळवणारच. मीच खरी तन्वी आहे आणि ते सगळं काही मला मिळायला हवं असं काहीसं आता इकडे असताना प्रिया बोलत असते. प्रियाला आता नसलेल्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा म्हणजे स्वतःचा हक्क दाखवायचा असतो. मग आता प्रियाने सचिन सोबत प्लॅनिंग केलेलं असतं. सचिनला सुद्धा सुभेदारांना सुखाने जगू द्यायचं नसतं, कारण त्याच्या बायकोला त्याच्यापासून लांब केलेलं असतं आणि या सगळ्यामधून त्यांनी आता सगळ्यांनीच मिळून प्लॅनिंग केलेलं असतं की ह्या सुभेदारांना उद्ध्वस्त करायचं. महिपतही आता त्यामध्ये सहभाग असतो, कारण अर्जुनमुळे आज साक्षीला तोंड लपवून पळायची बाहेर येते आणि ह्या सगळ्याचा बदला घ्यायचा असं ह्या तिघांचंही ठरत असतं. मग आता या 5 जणांनी मिळून पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं असतं की कशी अर्जुन आणि सायलीची वाट लावायची. आणि यावेळेला फक्त या दोघांची नाही तर किल्लेदार आणि सुभेदार हे कुटुंबसुद्धा उद्ध्वस्त करायचं, म्हणजे त्यांची नाचक्की व्हायला हवी, सगळीकडे त्यांची बदनामी व्हायला हवी असं देखील आता ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. कारण प्रिया आता पूर्णपणे एकदमच जोशामध्ये असते. तिने ठरवून ठेवलेलं असतं की या लोकांना सुखानं जगू द्यायचं नाही आणि यासाठी ती तत्परतेने तयार असते. तिने ठरवलेलं असतं की सायलीच्या वाटेला जे सुख आलं आहे ते सुख तिला उपभोगायला द्यायचं नाही, ते सगळं काही माझं आहे आणि ते मलाच मिळायला हवं असं देखील आता तिचं म्हणणं असतं. आणि ते आता काही झालं तरी मी मिळवणार असंही ती आता बोलत असते आणि ती खुनशी हसत असते. तेच नागराजने सुद्धा आता या सगळ्या काही गोष्टी स्वतःच्या बाजूने करून घ्यायच्या ठरवलेल्या असतात, कारण त्याने सुद्धा इतकी वर्ष जे काही प्लॅनिंग केलेलं होतं ते सगळं पाण्यात गेले आणि त्यामुळेच तो खूपच जास्त
संतापलेला असतो आणि हीच ती वेळ आहे या सगळ्याची बदला घ्यायची असंही आता त्याने ठरवलेलं होतं आणि त्यामुळेच ना आता तो पटकनच या सगळ्या कामाला सुद्धा लागत असतो. त्यामुळे प्रियासुद्धा संतापलेली असते आणि प्रिया आता सरळ म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा ना मी या सगळ्यामध्ये तुमच्यासोबत आहे, आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे सगळ्यांना असं देखील आता ती म्हणू लागते. कारण आता 5 जणांची मूठ आहे आणि 5 जणांची मूठ मिळून आपण काहीही करू शकतो हे सुद्धा त्यांचं आता ठरत असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता इकडे सायली आणि अर्जुनच्या सुखाला यांची नजर लागणार असते. तर दुसरीकडे पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की प्रियाने सांगितलेलं असतं की फक्त ना यांनाच उद्ध्वस्त नाही करायचं आहे तर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला व सुभेदारही आणि किल्लेदारही, कारण त्या लोकांनी या सगळ्यांना मिळून अडकवलं होतं आणि त्यामुळेच ना आता एकट्याला कोणाला हे नाही करायचं तर सगळ्यांना करायचं हेही ठरतं. तेच इकडे आता सायलीला उठायला उशीर झालेला असतो तर सायलीला सगळीजणं हातात सगळं काही आणून देतात, म्हणजे ती तन्वी आहे म्हणून तिचे लाड करत असतात. त्यामुळे आता सायली चकित होते कारण आज 9:30 वाजले तरी सायली उठलेली नसते. पण सायली आता सकाळी सकाळी सगळ्यांना पाहते तेव्हा तिला खूप छान वाटतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.